टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 16 मेला वैष्णवी हगवणे हिने भुकुममध्ये आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जे आहे ती आत्महत्या केली। त्यानंतर 17 मेला या 5 जणांवर हगवणे कुटुंबियांवर बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। 3 आरोपी अटक असताना 2 आरोपी जे आहे त्यामध्ये फरार होते। त्यामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघं जे आहेत ते फरार होते। त्यानंतर 17 मेला जे आहे ते दुपारी 1च्या दरम्यान याच त्या हॉटेलमध्ये जे आहे ते हे दोघं बाप लेक जे आहेत ते मटणावर ताव मारताना आपल्याला पाहायला मिळाले। त्याचा एक CCTV जो आहे तो तब्बल 7 दिवसानंतर जो आहे तो बाहेर आला। याच हॉटेलमध्ये हे राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारताना आपल्याला पाहायला मिळते। सुनेने आत्महत्या केली असताना देखील दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला 1 वाजता याच हॉटेल तांबडा पांढरा पिंपरी चिंचवड जवळ असलेल्या या मावळ भागात हे हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आढळून आला। त्याच ठिकाणी आपण पाहिलं की ज्या हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल तांबडा पांढरामध्ये ज्या थारने आलं होतं थार देखील याच आता आपण पाहू शकतो की ही गाडी ज्या ठिकाणी लागलेली आहे त्याच ठिकाणी जी आहे ती थार गाडी जी आहे त्या राजेंद्र हगवणेची जी बावधन पोलिसांनी जप्त केली आहे ती अशाच पद्धतीने लावण्यात आली होती। या हॉटेलमधून या शेटरमधून बाहेर आल्यानंतर याच ठिकाणी असलेल्या थारमध्ये बसून राजेंद्र हगवणे जो आहे तो पुढील प्रवास म्हणजे आपला आळंदीच्या दिशेने तो त्या ठिकाणी गेला, आळंदीला मुक्काम केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो आहे तो वडगाव मावळच्या परिसरामध्ये असलेला पवनानगर भागात या ठिकाणी आला। मात्र तब्बल 7 दिवसानंतर हे CCTV समोर आल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना जे आहे ते आता काल पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। कॅमेरामन नागेश सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।